लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. डीजी स्पोर्ट कांबळेवाडी या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो डावखोरा फलंदाज निशान. स्ट्रायकिंग एंडला असेल तो आणि नॉन स्ट्राईकला असेल तो प्रतीक गोविलकर उर्फ मुन्ना. पाहूया कशा पद्धतीने आपल्याला इथे दोघांच्या बॅटमधून इथे आपला सामना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो निलेश आपल्या संघासाठी. सामन्याला मात्र इथं सुरुवात होते. निलेश आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय तो निशान. पहिला चेंडू घेऊन आणि चांगला खोलवर टप्प्याला चेंडू लागला, खोदून काढला. इथे पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर निश्चितच घेतले आणि एकाच धावेवरती संघाचा श्री गणेश मात्र इथं केलाय तो निशांत याने. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रतीक. सामना करेल तो. गोलंदाजी मार्कवरती तयार निलेश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे आपल्याला बदल करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती निलेश. सामना करतोय प्रतीक. इथे मात्र चांगला टाकलाय चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली इथे. धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 2 धावा. पुन्हा एकदा निलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो निशांत. इथे मात्र चांगला टप्प्यावर चेंडू. इथे काय घडतं, इथे ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. एक धाव तर निश्चितच घेतले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 3 धावा. नक्कीच इथे चांगल्या प्रकारचा सामना इथे पाहायला मिळेल. शिवरायांचा मावळा तू थांबणे तुझ्या रक्तात नाही. शिवरायांचा मावळा तू थांबणे तुझ्या रक्तात नाही. जरी अडथळे पर्वता एवढे उभे राहिले तरी जिंकणे तुझ्यासाठी काही कठीण नाही. हीच शिकवण आपण नेहमी महाराजांकडून वारंवार आपल्याला ऐकायला मिळते आणि तीच आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायची असते. पाहूया पुन्हा एकदा. इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बीट झाला. इथे चेंडू मात्र इथे निर्धाव गेला. पुन्हा एकदा निलेश सामना करतोय इथे प्रतीक. काय करेल प्रतीक? मोठा फटका येईल का प्रतीकच्या बॅटमधून? इथे मात्र पुन्हा एकदा काय घडतंय, गडबड घोटाळा होतो. इथे थोडीशी मनस्थिती ढासळलेली पाहायला मिळते आणि आपली विकेट गमावी लागले. इथे धावबाद झालाय प्रतीक आणि पहिला गडी बाद झालाय तो डीजी स्पोर्ट कांबळेवाडी संघाचा. दाखल झालाय तो अनिकेत. मॅन फ्रॉम कणकरकोण गावचा हा खेळाडू आता मात्र इथे डीजी स्पोर्ट कांबळेवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया आतापर्यंत अनिकेतची बॅट थोडी शांत पाहायला मिळते. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून काही आपल्याला चमत्कार असा खेळ पाहायला मिळतोय काय पाहूयात. स्ट्रायकिंग एंडला प्रथम स्ट्राईक सांभाळेल तो अनिकेत. सामना करतोय तो निलेश याच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू चांगला उठवून मारलाय. पाहूया कॅच खाली येतोय प्रणव, परंतु इथे जीवनदान मिळालंय पहिल्या चेंडूवरती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती
4 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो सौरभ. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. इथे मात्र चांगला बाले चेंडू, कॅचची संभावना, कॅच खाली येतोय प्रणव. आणि काय एफर्ट लावला होता इथं कॅच साठी. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत या एफर्ट साठी. पूर्ण आपलं 100% दिलं होतं, परंतु बॅड लक निघालं. जीवनदान मिळालं इथे. एक धाव मात्र नक्की पूर्ण केली गेली एका धावेने. धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या झाली ती 5 धावा. पुन्हा एकदा सौरभ. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल तो निशांत. पुन्हा एकदा तयार सौरभ. इथे मात्र चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावला. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव तर निश्चित पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का, आणि 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या झाली ती 7 धावा. पुन्हा एकदा सौरभ. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो निशांत याला. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झाला इथे. मोठा फटका नक्कीच मारायचा प्रयत्न करतोय निशांत, परंतु अजूनही त्याच्या बॅटला काही तो बॉल लागत नाही आहे. पाहूया कशा प्रकारे इथे कमबॅक करेल इथे निशांत. एखादा मोठा फटका येईल का त्याच्या बॅट मधून. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला टेकलू चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. धावसंख्या तिथेच थांबले. 7 या धावसंख्येवरती थोडासा जकडून ठेवला इथे सौरभ याने. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवरती तयार. वारंवार मोठे फटके मारायचा. धन्यवाद डीजे. आता अमोल याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय आदेश. मॅन फ्रॉम कोंडवी या संघाकडून खेळणारा हा खेळाडू होम ग्राउंड वरती आलाय. पाहूया काय करतोय आदेश. इथे मात्र चांगला टाकला चेंडू. ऑफच्या दिशेने सुंदर इच्छा कटवला गेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर निश्चितच घेतली गेली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या झाली ती 10 धावा. पुन्हा एकदा संतोष. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रसाद. सामना करेल तो संतोष. एखादा मोठा फटका येईल का. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय. कॅच खाली येतोय ओंकार आणि ते मात्र ओंकार याने टिपलाय झेल आणि प्रसाद याचा मात्र संपला इथे खेळ. मिळतोय आणखीन एक धक्का. आणि प्रसाद याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो आशुतोष.
पुन्हा एकदा कुंदन तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला मारलाय चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तो निश्चित घेतले. दुसऱ्या धावेचा इथे मात्र काय खराब थ्रो म्हणावा लागेल. 2 धावा निश्चित. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं धाव बाद होतोय. आदेश आणि माघारी परततोय. पुन्हा एकदा चांगला टाकला चेंडू. इथे मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. कुंदन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय तो किशोर. इथे मात्र चांगला उठवून मारलाय. पाहूया कॅच होतोय का आणि कॅच खाली येतोय निलेश आणि इथे मात्र झेल सुटला आणि धावबादची संधी आणि इथे धावबाद झालाय तो आशुतोषनी माघारी परततोय. या इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया काय करेल इथे किशोर. मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी. इथे मात्र चांगला टाकला चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावला. एक धाव तो निश्चित घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का इथे आणि मला वाटतं पुन्हा एकदा इथे धावबाद झाला आणि एक धाव घेतले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा आणि 19 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते चक्राई लावगणवाडी या संघासमोर. विघ्नार्थ रुद्राम स्पोर्ट कोंडवी विरुद्ध शिव स्पोर्ट टीके या दोन संघादरम्यान नामनिर्मितीचा कॉल. आमचे गावचे
या चंद्रवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलाजी बाचडे यांच्या हस्ते होतोय. आणि नाणेफेकीचा कॉल रुद्रांश स्पोर्ट कोंडवी या संघाकडे जातोय. काय निर्णय असेल तुमचा? फलंदाजी पहिली. धन्यवाद बबलू आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. हॅलो. दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होते. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता. इथे पाहूया काय घडते. इथे एक धाव मात्र नक्कीच घेतली गेले. एका धावेने संघाचं खातं मात्र इथे उघडलंय. गोलंदाजी मार्कवरती असेल तो अविनाश. स्ट्राईकला होता तो निलेश. पुन्हा एकदा अविनाश टू निलेश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात घेतलेली एक धाव. धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 2 धावा. स्ट्राईक सांभाळेल तो निलेश. नॉन स्ट्राईकला आहे तो कुंदन. इथे मात्र चांगला टाकलाय चेंडू. निलेशाला काही समजलं नाही. सकाळपासून थोडीशी बॅट खूपच शांत पाहायला मिळते या लीग मध्ये निलेशाची. काहीतरी सांगून आलेला दिसत नाही आपल्याला. पुन्हा एकदा अविनाश तयार आपल्या संघातील पुढचा चेंडू घेऊन. इथे मात्र चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. अंपायर यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत मात्र धावसंख्या झाली ती 3 धावा. पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना करतोय निलेश. पुन्हा एकदा चांगला टाकलाय चेंडू. लेग साईडच्या दिशेने भिरकावला. एक धाव मात्र नक्कीच घेतले. एका धावेवरती समाधान. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 4 धावा. पुन्हा एकदा अविनाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं इथे बीट झालाय. मोठा फटका नक्कीच मारायचा प्रयत्न, परंतु कुंदन याला काही समजला नाही. चेंडू अंपायर लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र ऑफच्या दिशेने मारले. पाहूया कॅचची संभावना आणि कॅच खाली येतोय. आदेशने टिपलाय झेल आणि कुंदनाचा संपलाय मात्र इथे खेळ. कुंदण्याची जागा करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो ओंकार. अमोल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो निलेशाला. इथे मात्र चांगला उठवून मारलाय. पाहूया कॅचची संभावना आणि इथे मात्र जेल बाद होऊन माघारी परततोय निलेश. खराब अशी वारंवार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या लीग मध्ये निलेशाची. आता मात्र निलेशाची जागा करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो महेंद्र.
अमोल आपल्या षटकातील पुढचा चेंडू, सामना करेल तो महेंद्र. इथे मात्र चांगला टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा इथे निर्धाव जातोय चेंडू. आव्हान थोडस मापक आहे, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाही. पाहूया इथे रंगतदार सामना इथे पाहायला मिळतोय का, कारण 19 धावांचं फक्त उद्दिष्ट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत धावा मात्र बनवल्या गेल्या त्या 4 धावा. पुन्हा एकदा अमोल तयार, इथे मात्र चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर निश्चितच घेतले आणि एकाच धावेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण आदूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, कारण होम ग्राउंड आहे आदू याचं, त्याच्यामुळे चांगलं जीव तोडून प्रयत्न चालू आहे त्याचा. पुन्हा एकदा तयार, इथे अमोल गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र समोर स्ट्रायकिंग एंडला असेल तो ओंकार, मॅन फ्रॉम केडकोली गावचा हा खेळाडू. आता मात्र इथे चक्राई लावणवाडे संघाकडून खेळताना दिसतो. इथे मात्र कटवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने एका धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 6 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया येणारे 2 चेंडू किती धावा देऊन जातील ते चक्राई लावगणवाडी संघाला. पुन्हा एकदा अमोल तयार, सामना करतोय तो महेंद्र, एक नावाजलेला असा चक्राई लावगणवाडी या संघाचा फलंदाज. इथे मात्र काय घडतंय, थोडस अंपायर अपील केली जाते, परंतु इथे वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत मात्र भर, धावसंख्या झाली ती 7 धावा. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र उचलून केलाय, कॅचची संभावना आहे आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि महेंद्र याचा संपलाय मात्र इथे खेळ. मिळतोय आणखीन एक धक्का. आता मात्र महेंद्र यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो सौरभ. अमोल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल तो सौरभ, मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडी संघातील हा खेळाडू. आता मात्र चक्राई लावगणवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. अमोल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र उचलून केलाय समोरच्या दिशेने, कॅचची संभावना पुन्हा एकदा आणि काय घडतंय, थोडासा मिसहिट झालाय. मात्र 2 धावा घेतल्या जातील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. आता जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय. बॉलर ने परेश, पहिला चेंडू, इथे मात्र कॅचची संभावना आणि इथे मात्र कॅचहून माघारी परततोय तो ओंकार. आणखीन एक धक्का, 4था धक्का बसतोय चक्राई लावगणवाडी संघाला. थोडस खराब असं फलंदाजी पाहायला मिळाली ती चक्राई लावगणवाडी संघाची.
थोडासा संघ अडचणीत आहे. पाहूया काय घडतंय आता. या दोन फलंदाजांवरती दारोमदार असेल. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता इथे असताना कशा प्रकारची इथे फलंदाजी या दोघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते ती पाहूयात. पुन्हा एकदा परेश तयार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय. प्रथम स्ट्राईकला आहे तो मुकेश. मुकेश टू परेश. इथे मात्र चांगला फुलटॉस चेंडू टाकलेला आहे. समोरच्या दिशेने खेळला. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव तर निश्चितच घेतले नाही. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्येत मात्र भर धावसंख्या झाली ती डबल डिजिट मध्ये पोहोचते. 10 धावा. पुन्हा एकदा परेश तयार आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय सौरभ. परेश टू सौरभ. पुन्हा एकदा चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला होता. एक धाव तर निश्चित घेतले आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्येत मात्र भर धावसंख्या झाली ती 12 धावा. पुन्हा एकदा परेश गोलंदाजी मार्कवरती तयार सामना करतोय तो सौरभ. इथे मात्र काय घडते पाहूयात. चांगला टाकलेला चेंडू होता. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं इथे प्रसादच्या माध्यमातून. कोणतेही धाव नाही. धावसंख्या तिथेच थांबले 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा परेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय सौरभ. इथे मात्र पुन्हा एकदा उठवून खेळलाय. कॅचची संभावना. कॅच खाली येत आहे आणि कॅच इथे झेल टिपलाय आणि संपलाय मात्र सौरभ याचा खेळ. आणखीन एक 5वा धक्का बसतो इथे चक्र लागवणाऱ्या संघाला. आता मात्र सौरभची जागा करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो संतोष. परेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करतोय तो संतोष. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल इथे. पाहूया कशा प्रकारे इथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा परेश तयार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय संतोष. इथे मात्र चांगला चेंडू. अपील जोरदार अपील केले गेले आणि अंपायर यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत मात्र भर धावसंख्या झाली ती 13 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण असेल 7 चेंडू आणि 6 धावा. पाहूया परेश काय करतोय इथे. शेवटचा चेंडू कशा प्रकारे इथे घातळतोय संतोष. कशा प्रकारे सामना करतोय इथे. इथे मात्र काय घडलंय. दांडी 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 गुल झाले इथे आणि 6वा गडी इथे बाद झालाय तो चक्र लागवणाऱ्या संघाचा. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण असेल 6 चेंडू आणि 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचा आणि निर्णायक षटक असेल. 6 चेंडू आणि 6 धावा. अनिकेत, कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलंय 6 चेंडू 7 धावा डिपेंड झाल्या होत्या. इथे मात्र तसं देखील होईल का? 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती. चक्रे लावगणवाडी या संघाला काय घडते आणि काय बिघडते, जोपर्यंत मुकेश आहे तोपर्यंत शाश्वती आहे चक्रे लावगणवाडी या संघाला की हा सामना आपण जिंकू. पहिला चेंडू घेऊन अनिकेत, इथे मात्र काय घडलंय, चेंडू हवेत आहे आणि पहिला या षटकामधील धक्का आणि मोठा धक्का म्हणावा लागेल तो मुकेशाचा. सहा चेंडू 5 चेंडू आणि 6 धावा. खरोखरच चांगला असा रोमांचकारक असा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार अनिकेत, सामना करतोय तो प्रणव. कशा प्रकारे सामना करेल तो प्रणव. इथे मात्र पुन्हा एकदा टाकला चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. खरोखर कसा जकडून ठेवलाय आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणतात ना रश्यातील मटणाची फोड आणि सामन्यामध्ये चाललेली ही चढाओढ खूपच पाहण्याजोगी आहे. काय घडतंय इथे, कोण बाजी मारेल शेवटच्या या क्षणाला. खरोखरच चांगला आतापर्यंत 2 चेंडूवरती आपलं कंट्रोल दाखवलं इथे अनिकेत याने. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 6 धावा. 19 धावांची आवश्यकता असताना देखील चांगलं इथे गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र काय घडतंय, चेंडू निर्धाव जातो आणि इथे पुन्हा धावबाद झाला इथे प्रणव. इथे मात्र जोरदार हिट केलाय, काय घडतंय आणि चेंडू जातोय सीमा पार आणि या षटकाराने आपला संघ विजयी करून दिला. इथे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे आभार.